नागपूर स्फोटातील मृतांच्या नुकसान भरपाईसाठी मृतांचे कुटुंबीय आक्रमक. अमरावती नागपूर महामार्ग रोखला. पोलिसांचा सौम्य लाठीमार. कंपनीनं नियमांचं उल्लंघन केल्याचा वडेट्टीवारांचा आरोप. 27 जून पासून राज्याचं पावसाळी अधिवेशन. 28 जूनला अर्थसंकल्प. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला अजित पवारांचं राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांची दांडी. राज्यात 2 जागा देऊन पराभवाचं खापर राष्ट्रवादीवर का फोडता? संघाच्या टीकेवर छगन भुजबळांचा प्रतिसवाल. सरसंघचालक मोहन भागवतांचा मणिपूर विषयीचं विधान ही सरकारवर टीका नाही. संघाच्या स्पष्टीकरणानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण. शिखर बँकेच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारेंचा आक्षेप. अजित पवार सुनेत्रा पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. अण्णांचा बोलविता धनी कोण? राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांचा संताप. खासदार निलेश लंकेंचा कुख्यात गुंड गजा मार्डेंकडून सत्कार. लंकेंनी मारणीची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. तर लंके म्हणतात मारणीची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत नव्हती. शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार. दुष्काळी दौऱ्यानंतर पवार मुख्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर भाज्यांचे भाव वाढले. काही भाज्यांमध्ये दुप्पट भाव वाढ तर काहींच्या किमतीत 30% वाढ. आर्थिक मंदीच्या भीतीमुळे नवीन नियुक्तीवर परिणाम. आयटी कंपन्यांमध्ये फ्रेशर्सच्या संख्येत घट. आयटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांची माहिती. भाज्यांबरोबरच मासळींच्या किमतीतही मोठी वाढ. बोंबील 800 रुपये किलो तर एक बांगडा 30 रुपयांना. सुके सोडे 2000 रुपये किलो. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दमदार पावसाची हजेरी. दुष्काळानं ग्रासलेल्या जनतेला पावसामुळे दिलासा.